ओके, आता येऊया आपण क्रेडिट साईडला. क्रेडिट साईडला बघा काय काय दिसतंय. कॅपिटल अकाउंट दिसतंय. आता इथे करंट अकाउंट ओपन केल्यामुळे आपण कॅपिटल अकाउंट कुठे टाकणार आहे? बॅलन्स शीटला, जसं आहे तसं. ओके, बघा कॅपिटल अकाउंट अंडरलाइन दलाल राजा. दलालचे किती आहेत? 15,000. राजाचे किती आहेत? 15,000. आउटर कॉलम 30,000. ओके, 30,000 रुपये. दलालचे 15,000, राजाचे 15,000, 30,000 रुपये. पुढे दिलेला आहे करंट अकाउंट. करंट अकाउंट आपण सरळ द्यायचं. ही कुठली साईड आहे? क्रेडिट साईड. म्हणून सरळ करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला जायचंय. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. दलाल आहे 2,000, राजा आहे 2,000. क्लिअर. कॅपिटल अकाउंट आपण लायबिलिटीला ऍज इट इज टाकलं, कारण करंट अकाउंट दिलंय म्हणून. आणि जे काही आपण परिणाम आहेत ते सगळे ऍडजस्टमेंट आहेत किंवा काय आहे ते सगळं करंट अकाउंट मध्येच करणार. आणि करंट अकाउंट दिलेलं आहे त्याला आपण म्हणणार बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. पुढे जाऊया. सेल्स 1,70,500. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला 1,70,500. इनरला टोटल देऊया 1,70,000, कारण ऍडजस्टमेंट आहे. पुढे दिलाय परचेस रिटर्न 3,200. परचेस मधनं मायनस करूया. लेस परचेस रिटर्न 3,200. किती आहेत? 3,200. किती येणार? 0,0,0. 10 3 गेले 7. 1,27,000. बरोबर आहे. किती येतात? 1,27,000 रुपये आहे. ओके, पुढे परचेस रिटर्न झालं. आता आहे कमिशन. किती रुपये? 300 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पर्टिक्युलरच्या खाली 2-4 ओळी जागा सोडा. बाय कमिशन किती रुपये आहे? 300. आउटर कॉलम ऍडजस्टमेंट काही नाहीये. पुढे आहे इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आणि प्रॉव्हिडंट फंड 2,000 रुपये. कॅपिटलच्या खाली 3-4 ओळी जागा सोडून लिहा. पीएफ प्रॉव्हिडंट फंड किती दिलेला आहे? 2,000. आणि त्याचं इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड 200 रुपये. आउटर कॉलम 2,200. ओके, बघा क्रेडिट साईडला दिलेला आहे प्रॉव्हिडंट फंड, ते आपण इनर कॉलमला टाकलं आणि त्याच्यावरच इंटरेस्ट आहे, त्यामुळे आउटर कॉलमला आपण 2,200 रुपये देऊन टाकलेले. नेक्स्ट, रिझर्व फॉर डाउटफुल डेब्ट्स 500 रुपीज. कमिशनच्या खाली लिहा बाय आरडीडी ओल्ड 500. नेक्स्ट आहे क्रेडिटर्स 20,000. लायबिलिटी साइड क्रेडिटर्स 20,000. क्रेडिटर्स किती आहेत? 20,000. बघूया आता पोस्टिंग सगळी बरोबर झाली आहे की नाही, तुम्ही पण चेक करा. पहिलं आलंय कॅपिटल, आपण ऍज इट इज लायबिलिटी साइडला टाकलंय. ओके, 15,000 15,000. आउटर कॉलम 30,000. पुढे आहे करंट अकाउंट. करंट अकाउंटला टाकलंय क्रेडिट साइडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. दलाल 2,000, राजा 2,000. नेक्स्ट आहे सेल्स 1,70,500. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड 1,70,500. सेल्स रिटर्न मायनस केलं. इनरला टोटल लिहिलेली आहे 1,70,000. पुढे आहे परचेस रिटर्न. परचेस मधनं मायनस केलंय 1,30,200 मधनं 3,200 मायनस केले 1,27,000. आउटर कॉलम. नेक्स्ट आहे कमिशन 300 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड बाय कमिशन 300 रुपये. पुढे आहे प्रॉव्हिडंट फंड
2000 आणि इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड 200. बघा, प्रॉव्हिडंट फंड आणि इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड या दोन्हीही लायबिलिटीजच आहेत कंपनीसाठी. ओके, तुम्ही म्हणाल की सर इंटरेस्ट आहे, मग इंटरेस्ट इथे पीएनएलच्या क्रेडिटला काय ना टाकायचं. हे जे इंटरेस्ट आहे, हे इंटरेस्ट कंपनीसाठी उत्पन्न नाहीये, ते द्यायच्यासाठीच उत्पन्न झालेलं. त्यामुळे इट्स अ लायबिलिटी, म्हणून आपण ते ऍड करून टाकलं प्रॉव्हिडंट फंड मध्येच आणि आउटर कॉलमला 2200 रुपये करून टाकलं. पुढे रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेब्ट्स 500, आपली गावठी पद्धत. बाय आरडीडी क्रेडिट साईडला दिलंय, आपण पीएनएलच्या क्रेडिटला लिहून टाकले, फक्त कंसात ओल्ड म्हणून 500 रुपीज. नेक्स्ट आहे क्रेडिटर्स 20,000 रुपये. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स 20,000 रुपीज. ओके, सगळी पोस्टिंग झालेली आहे. बघा, ओके, अभी आएंगे एडजस्टमेंट के तरफ. पहली एडजस्टमेंट दिली आहे क्लोजिंग स्टॉक कॉस्ट प्राइस 25,000, मार्केट प्राइस 30,000. नेहमीप्रमाणे आपण विचेवर इज लोअर घेणार आहे. ओके, सेल्सच्या खाली 1-2 ओळी जागा सोडा आणि इथे लिहा बाय क्लोजिंग स्टॉक. विचेवर इज लेवर, इथे कुठली आहे 25,000 इज लोअर प्राइस. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट ऍसेट साइड कॅशच्या खाली लिहा क्लोजिंग स्टॉक 25,000, 25,000. पुढे आहे दलाल हॅज टेकन गुड्स वर्थ ₹500 फॉर हिज पर्सनल यूज. ओके, आपण अगोदरच बघितलंय ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड बाय ड्रॉइंग्स ब्रॅकेट मध्ये लिहा दलाल 500 रुपीज आणि करंट अकाउंटच्या डेबिटला पण इथे लिहा 2 ड्रॉइंग्स दलालच्या कॉलम मध्ये 500. इथे पाहिजे तर अजून लिहा गुड्स टेकन समजण्यासाठी. क्लिअर झालं. ड्रॉइंग्स 500 रुपये ट्रेडिंग क्रेडिट, ड्रॉइंग्स 500 रुपये करंट अकाउंट डेबिट, बट विच कॉलम दलाल कॉलम. चुकूनही कॉलम इकडे तिकडे चेंज करायचं नाही, भलतच काहीतरी होऊन बसेल. नेक्स्ट तिसरी ऍडजस्टमेंट गुड्स अमाउंटेड to ₹3,000 were sold and dispatched 27 March, but no entry was made in sales book. Unrecorded sale. Add to sales. Add unrecorded. किती रुपये? 3,000 रुपये. आउटर कॉलम 1,73,000. आउटर कॉलम 1,73,000. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट ऍसेट साइड डेटर्स मध्ये ऍड अनरेकॉर्डेड किती रुपये? 3,000. 23,000. ओके, ऍड टू डेटर्स, ऍड टू सेल्स, ऍड टू डेटर्स, ऍड टू सेल्स. बरोबर आहे. अनरेकॉर्डेड सेल्स ऍड टू डेटर्स ऍड केलं 20 मध्ये 3 आणि ऍड टू सेल्स 1,70 मध्ये 3 ऍड केल्या 1,73,000 आलेले आहे. बरोबर आहे. 1,73,000. ओके, पुढची ऍडजस्टमेंट आहे प्रीपेड इन्शुरन्स 100 रुपये. इन्शुरन्स मधनं लेस करा, लेस प्रीपेड 100 रुपीज. इन्शुरन्स कुठे आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड इनर कॉलमला दिलाय, आउटर कॉलमला आता 400 रुपये 100 मध्ये. दुसरा इफेक्ट
बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला प्रीपेड इन्शुरन्स क्लोजिंग स्टॉकच्या खाली लिहा. प्रीपेड इन्शुरन्स 100 रुपये. प्रीपेड इन्शुरन्स 100 रुपये. बॅलन्स शीट ऍसेट साइड. ओके.